नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या जातीमधील पहिला प्रकार बघणार आहोत, नामविचार. तर नाम म्हणजे काय? तर वाक्यातील ज्या शब्दावरून प्रत्यक्षात किंवा कल्पनेने जाणलेल्या व्यक्ती, वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्माचा बोध होत असेल अशा शब्दांना नाम असे म्हणतात. नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. एक आहे सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. तर पहिला प्रकार आपण पाहूया. सामान्य नाम म्हणजे काय? तर वाक्यातील ज्या शब्दामुळे एकाच जातीच्या गटातील व्यक्ती, वस्तू किंवा त्यांच्या समान गुणधर्माचा बोध होत असेल तर त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर माणूस, मुलगा, लेखणी, घर, शाळा इत्यादी. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम. ज्या नामाने व्यक्तीच्या, वस्तूच्या केवळ जातीचा किंवा गटाचा बोध होत नसून त्या जातीमधील किंवा गटामधील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम, सिंधू, गंगा, हिरवा, भारत, महाराष्ट्र इत्यादी. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम. वाक्यातील ज्या शब्दामुळे प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुणधर्म किंवा भाव व स्वभाव, गुणवैशिष्ट्य यांचा बोध होत असेल त्या शब्दाला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ धैर्य, चांगुलपणा, वात्सल्य इत्यादी.